सुगी चालू झाली, सीझन चालू झाली. तरुणाला वाटतं ह्यावेळेस हरभऱ्याची डाळ होईल, डाळीची बुंदी होईल आणि बुंदीत आपले लग्न होतील. पण आजचं वास्तव असं आहे, आज जवळपास 4 ट्रॅक्टर आहेत गावात. एक ट्रॅक्टरवाला एमपीहून 30 रुपये थैलीनं एमपीचे पोरं इथं कामाला येत आहेत. पण इथं गावातल्या 40 रुपये थैलीनं पण तरुण काम करीत नाहीत. आणि कसे लग्न होतील? खरं वास्तव जर तुम्हाला गावच्या ठिकाणी राहायचंय तर अंग मेहनत करावीच लागेल. आणि शहरात गेलं तर तुम्हाला 10-12 हजार रुपयाच्या वरी कोणी कामाला पगार देणार नाही. कारण मी पण 2 वर्ष मुंबईला घातली. त्यानंतर तेवढ्या टायमात जर गावात तेवढा टाईम दिला तर त्याच्यापेक्षा खरंच कमाई जास्त होती. कारण मी स्वतः त्याचं उदाहरण आहे. मी जवळपास तिथं 10,000 रुपये महिन्यानं होतो. पण तिथं आज गावात 10,000 पडतं, पण खर्च तेवढा नाही गावात. आज पाहू शकतो कंडिशन एवढी हे झाली. आपल्या इथे लोकसंख्या भरपूर आहे, पण काम करण्याची मानसिकता नाही. लोकांना तात्पुरतं सुख भेटलं, 1,000-1,500मध्ये 5 वर्ष आपण विचार करीत नाहीत. जे विकास प्रतिनिधी मानले जाते, जे लोकप्रतिनिधी असतात, पण ते काय कामं करीत नाहीत. आणि शेतीत आपल्याला मेहनत करायची नाही तर कसं जीवन सुखी जगल? प्रत्येक जणाला वाटतं नशिबानं काहीतरी होईल, दैवानं काही होईल. दैव नशीब ह्या काहीच गोष्टी नसतातच. खरं म्हणजे जोपर्यंत तुम्ही मेहनत करणार नाही तोपर्यंत स्वतःची परिस्थिती बदलणार नाही. त्यामुळे विचार करा आणि कामाला लागा. जर शेती करायची तर अंग मेहनत करावीच लागेल.